सावधान, स्वतःशी कनेक्ट व्हा. नैसर्गिक आनापान श्वासाच्या आधारे स्वतःशी कनेक्ट व्हायची गरज असेल तर तसं करा, किंवा डायरेक्ट कनेक्ट व्हा. डायरेक्ट पण कनेक्ट होता येतं. एकदा आपण आपला हा प्रवाह लक्षात आला जाणीवांचा, की डायरेक्ट आपण तिथे कनेक्ट होऊ शकतो. पण समजा जमत नसेल तर मग आनापानचा आधार घ्यायचा. आनापान हे माध्यम आहे, शरीराशी जोडलं जाण्याचं. अनेकदा शरीराशी कायेमध्ये आपण जोडले गेलो की मग कायेतली जिवंत काया, कायेतली काया असं म्हटलेलं आहे ना. कायेतली काया पहा. सुत्त जे आहे, आनापान सती सुत्त, त्याचं पण थोडंसं मधून मधून अवलोकन करायचं. जे सुत्त आहे, आनापान सती सुत्त, याचं मधून मधून अवलोकन करायचं. त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की कायेतली काया पाहायची, वेदनांमधल्या वेदना पाहायचा, चित्तामधलं चित्त पाहायचं, मनोधम्मातले मनोधम्म पाहायचे. ही जी भाषा आहे, ही भाषा फार महत्वाची आहे. संकेत, साधनेचे, प्रॅक्टिसचे संकेत देणारे आहे. त्यामुळे ह्याचा तर अभ्यास, आणि मला वाटतं सगळ्यांकडे ही पुस्तकं असतील, याचा सातत्यानं अवलोकन करत राहिलं पाहिजे. हे प्रॅक्टिकल बुक आहे एक प्रकारे. तर जेव्हा आपण सावधान म्हणतो, जेव्हा आपण कनेक्ट व्हा म्हणतो, तेव्हा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि त्यात चालू राहिल्या पाहिजेत. हा काय केवळ या सत्रापुरता, सकाळच्या ह्या अभ्यासापुरता मुद्दा नाही. नॉनस्टॉप. बुद्धवगोतली तिसरी गाथा आज पाहू, आणि 181वी गाथा क्रमशः धम्मपद. ये झाण पसुता धीरा निखम उपसमेरता देवापि ते संपेहन्ति संबुद्धानं सतीमतं. आता बुद्धांचे हे वेगवेगळे गुणधर्म सांगितलेले आहेत बुद्धत्वाच्या अवस्थेचे. ते धैर्यवान असतात. पण जे धैर्यवान असतात, झाण पसुतात. हा झाण शब्द ध्यानाशी संबंधित आहे, परंतु ध्यान आणि सती, सती पण शेवटी शब्द आलेला आहे. सतीमतं, बुद्ध संबुद्धानं सतीमतं, म्हणजे जागृत, संबुद्ध, आणि ध्यानात ते ध्यान हा जो प्रचलित आणि काय म्हणतात, सर्वत्र ज्ञात असलेला, बऱ्याच लोकांना ज्ञात असलेला, सगळ्या सामान्य सामान्य असामान्य, सामान्य असामान्य प्रॅक्टिस करणाऱ्या साधक किंवा साधक नसलेला सगळ्यांना ध्यान हा शब्द माहिती आहे. ध्यान व्यवहारातला शब्द आहे. ध्यान, ध्यान कुठे आहे, जरा इकडे ध्यान द्या, तिकडे ध्यान द्या, माझ्या ध्यानात नव्हतं. तर ध्यान हा प्रचलित शब्द आहे. तर ध्यान म्हणजे खरं म्हणजे अटेन्शन आहे, लक्ष आहे, लक्ष देणं किंवा एकाग्रता, असा त्याचा एक हे आहे. कारण ज्याचं एकाग्र असतं मन, तो ध्यान देऊ शकतो.
अटेन्शन देऊ शकतो. ज्याचं चित्त पांगलेलं आहे, मन पांगलेलं आहे, विस्कळीत आहे, तो ध्यान देऊ शकत नाही, अटेन्शन देऊ शकत नाही. पण त्याच्या आधी जे आहे ना, ते चित्त शांती आहे, मनशांती आहे, मनाची स्थिरता आहे, अं, मनाची मनाची मुक्ती आहे, तृष्णा मुक्ती आहे. कंप चित्त कंप कमी झालेली अवस्था असेल, तर मग माणसाला ध्यान देता येतं, अटेन्शन देता येतं. ध्यान हे खरं म्हणजे तो एक परिणाम आहे शांत चित्ताचा, शांत मनाचा, मुक्त मनाचा, निर्विकार मनाचा. तो एक गुणधर्म आहे का जिथं पाहिजे तिथं ध्यान देता येतं, अटेन्शन देता येतं. आणि अटेन्शन हे एका वेळेला एकाच गोष्टीवर असतं, एका वेळेला अनेक गोष्टी नाही, अनेक गोष्टीवर ध्यान नसतं. ध्यान हे एका वेळेला एकाच गोष्टीवर देता येतं, परंतु मन अनेक गोष्टींमध्ये जे व्यस्त असतं त्याच्यामुळे एका गोष्टीवर त्याला ध्यान देणं, थांबणं हे कठीण असतं. म्हणून ध्यानाचा खरा उद्देश जो आहे तो, किंवा त्याचं जे खरं लक्षण आहे ते एकाग्रता आहे, समाधी. समाधीच्या अर्थानं ध्यान आणि व्यवहारातलं ध्यान हे तसे एकच आहे, परंतु व्यवहारात ज्या अर्थानं ध्यान हा शब्द वापरला जातो तो असं म्हणू अं, तात्कालिक आहे किंवा तेवढ्यापुरता आहे. म्हणजे विषय असला की त्याच्यावर ध्यान द्या. समजा आता इथे मला समोर काही नावं दिसतात तुमची, आणि मी ज्या ज्या नावाकडे पाहतो त्या नावावर माझं ध्यान जातं. म्हणजे जे ते ध्यान जातं म्हणून ते मला वाचता येतं. परंतु माझं मन जर स्थिर नसेल तर मला ते तिथं डोळे पाहतात पण तिथं ध्यान नाही जात, म्हणजे तिथं टिकून नाही राहत, विस्कळीत अवस्था असते. आणि ध्यान हे असं हे असतं, जणू काही काय म्हणतात ते ते मनाच्या स्थिरतेवर अवलंबून असतं. असं एक थोडंसं आता ते शब्द आलाय म्हणून आपण त्याचं इंटरप्रिटेशन पाहतो, विश्लेषण पाहतोय. तर जे ध्यानात असतात, म्हणजे ज्यांचं मन स्थिर असतं, ते धीर असतात, म्हणजे धैर्यवान असतात. निष्कम्म म्हणजे निष्कम्मचा अर्थ नैष्कर्म्य, एक पारमिता पण आहे, माहिती असेल. निष्कर्म्य म्हणजे कर्मात गुंतलेला नाही. निष्कर्म्य म्हणजे कर्म त्यांनी कर्मात गुंतलेला नाही. कम्म, कारण कम्म हेच सगळ्याचं, कम्म म्हणजे कर्म, कर्म म्हणजे कृती, ऍक्शन, ऍक्शन म्हणजे वर्तन. म्हणजे वर्तनात अडकलेला असतो माणसाचा. माणसाचं जे जगणं जीवन जे आहे ना, हे बरंचसं वर्तनामध्ये अडकलेलं असतं. त्याला काहीतरी करावंच लागतं. म्हणजे बसावं तरी लागतं, उठावं तरी लागतं, चालावं तरी लागतं, झोपावं तरी लागतं, स्वप्न चालतात, काहीतरी क्रिया, सक्रियता जी आहे ना, ते काहीतरी कर्म चाललेलंच असतं. आणि कर्माचं जीवन गुलाम असतं. म्हणजे कर्म जे असतं, कर्मठाण कर्म, कर्मालाच कर्मानुसारच वर्तन घडतं. आणि कर्माच्या पाठीमागे
चित्त असतं, मन असतं. तेच कर्म करायला लावतं. बुद्ध याचे गुलाम नसतात, ते मुक्त असतात आणि जे काही करतात ते जागृतपणे असतं. त्याचं भान असतं की आपण काय करतो, आपण काय बोलतो, कुठे जातो, कुठे येतो. बोललो तर कोणाशी कोणाशी बोलतो आपण, काय बोलतो, समोरच्याची अवस्था काय, आपण काय बोलतो. आणि प्रत्येक क्षणामध्ये ते भान असेल, ती सती असेल, तर मग ते कर्म, जागृत कर्म जे असतं ना ते अं, सामान्य माणसाला जे असत वाहवत नेतं. म्हणजे सामान्य माणूस बोलत असला त्याला माहित नाही तो बोलतो म्हणजे काय बोलतो बऱ्याचदा. त्याचं चित्त मन त्याला बोलायला भाग पाडतं आणि त्याचं भान नसेल तर तो मग काही बोलू शकतो आणि कसंही बोलू शकतो आणि कितीही बोलू शकतो. किंवा त्याचं मन तसं तयार नसेल तर जिथं बोलायला पाहिजे तिथं पण बोलत नाही. कधी कधी बोलायची गरज नाही पण तरी पण खूप बोलतो. तर कर्माचे गुलाम असतात सामान्य माणसं. बुद्धाची बुद्धत्वाची अवस्था तशी नाही. ते नेखम्मामध्ये असतात, कर्माचे गुलाम नाहीत. नेखम्म निष्कर्म्य, कर्मात अडकून नाहीत ते. कर्म करायचं झालं तर त्याच्यातही जागृतीपूर्वक आणि आवश्यकते. आणि त्याचं कारण त्याचा परिणाम असा होतो ते त्यांचं उपशमन होतं. उपशम, नेखम्म उपशमी. उपशमन म्हणजे चित्त शांती आहे, मन शांती आहे. समथा, त्याला समथा म्हटलेलं आहे. शमथ, शमन. तिथं निष्कारण कर्म घडत नाहीत. जिथं त्याला दुसरा त्याचा अर्थ त्याग असा पण केलेला आहे, म्हणजे कर्मांचा त्याग. निष् निष्काम म्हणजे कर्मत्यागच आहे. कर्मत्याग म्हणजे निष्क्रियता नाही. सवयीची कर्म जी असतात किंवा चित्त मनानुसार चालणारी जी कर्म असतात, ज्याचं भान नसतं, जे लक्षातही येत नाही असं का होतं, असं का बोलतो, आता आपण बोलत राहतो, असं असं का बोलतो, म्हणजे हे कुठून येतं. काही अर्थपूर्ण असेल तर ठीक आहे पण निरर्थक इतकं असतंय. तर निरर्थक विचार जे चाललेले असतात, विचारांचं जे जंगल असतं, किंवा काल आपण जसं पाहिलं की जाळं असतं, तृष्णेचं जे जाळं असतं त्या जाळ्यात अडकलेले विचार, चित्ताच्या तृष्णेच्या जाळ्यात अडकलेले विचार किंवा त्यानुसार चाललेले विचार, याच्यामध्ये उपशमन आहे. बुद्ध ते सो ते त्याचं नैष्कर्म्य होतं. ते ते कर्म जे आहे, भान नसलेलं कर्म, जागृत नसलेलं कर्म, बोधी नसलेलं कर्म, त्याच्यातून ते मुक्त आहे असा त्याचा एक अर्थ निघतो. म्हणजे त्याग केलेला आहे अशा गोष्टींचा, निरर्थक गोष्टींचा त्यांच्याकडून अं, त्यांच्या जागृतीमुळे, त्यांच्या समजदारीमुळे, कार्यकारण भाव समजल्यामुळे त्याचा आपोआपच त्याग होतो. म्हणजे उगीचच मनात आलं म्हणून बोलणार नाही, निरर्थक बोलणार नाही. जिथं बोलायचं तिथं शांत नाही राहणार, जिथं बोलण्याची गरज नाही तिथं नाही बोलणार. हे असं असं ते एक ते लक्षण आहे. ते ये झाण पसुता धीरा निखम उपसमे रता. रता म्हणजे रत राहणे, त्याच्यात त्याच्यात असणे रत. कशात? निखम उपशम.
असे लोक धैर्यवान असतात. आणि मग अं, त्यांचं जे लक्ष असतं त्यांच्या कामामध्ये, त्यांच्या उद्देशामध्ये, ते अटेन्शन जे असतं ते फार शार्प असतं. त्यामुळे कुठेही कुठेही ध्यान नाही देणार ते. बरीचशी ध्यानं जी असतात ती कर्माचीच गुलाम असतात. कर्म मनाचं गुलाम असतं. आणि मग काही होतं, काही केलं जातं. तसं नाही. बुद्धांचं जे दिसतंय लक्षणानुसार ते धैर्यवान आहेत, ध्यानामध्ये असतात. म्हणजे अटेन्शन त्यांचं शार्प असतं, समाधीमध्ये. नेक्खम्म आणि उपशम याच्यामध्ये ते रत असतात. आणि संबुद्धानं ते संबुद्ध हे सतीमध्ये असतात, सतीमतंग. स्मृतिमान म्हणजे जागृत. जे काही त्यांची काया वाचा चित्त मनोधम्म, म्हणजे आपण जे आता म्हटलं ना, कायेतली काया पहा, जाणीवातल्या जाणीवा पहा, चित्तातलं चित्त पहा, मनातलं मन पहा, म्हणजे विचारातले विचार, मनोधम्मातले मनोधम्म पहा. तर ते पाहणं जे असतं ती सती त्याच्यात विरघळलेली असेल, सती त्याच्यात ॲब्झॉर्ब झालेली असेल, एकरूप झालेली असेल, तर कायेतली काया पाहता येते, वेदनातल्या वेदना पाहता येतात, चित्तातलं चित्त कळतं, इच्छा आकांक्षांचा संघर्ष, पाहिजे नको, पाहिजे नाही पाहिजे, त्याच्यातून निर्माण होणारी सुखदुःख, मनोधम्म, विचार प्रक्रिया, हे सगळ्या सगळ्या गोष्टींचं भान आहे ती सती. तर संबुद्ध हे सतीमध्ये असतात, सतीमतंग. आणि बुद्ध हे म्हणजे असे गुणधर्म ज्या माणसामध्ये येतात त्यांच्यावर ते प्रिय असतात इतरांना. कारण त्याच्यातून एक समाधान मिळते, सुख मिळते. कारण जसं आपण पाहतो, व्यक्ती स्वतंत्र नाही, व्यक्ती हा समाजाचा भाग आहे. त्यामुळे असा व्यक्ती समाजात मिसळला तर तो समाजावर त्याचा परिणाम करतो. आणि आता हे महापुरुषांची कामं ही संपर्कावरच जास्त चालतात. ते कुठं जंगलात जाऊन ध्यान नाही करत बसत, किंवा कुठं सुरुवातीला थोडंफार ते प्रशिक्षण देण्यासाठी थोडंफार ठीक आहे, परंतु जास्त काळ त्यांचा लोकांमध्ये जातो. कारण जनकल्याण, लोकहित, बहुजन हिताय बहुजन सुखाय, हा त्यांचा उद्देश असतो. कारण जे कमावलंय, जे मिळालं, जे ज्ञान असो, ध्यान असो, जागृती असो, मुक्ती असो, जे काही मिळालंय त्याचं ठेवून काय करायचं? खरंच मिळालेलं असेल तर ते लोकांमध्ये आपोआपच स्प्रेड होतो. आणि लोक पण अशा व्यक्तीवर काय म्हणतात, लोकांना असे लोक, अशी प्राप्ती असलेले लोक हे प्रिय असतात. प्रियंती. आता इथं असं म्हटलंय की असे लोक देवांना पण प्रिय असतात. आता असं का म्हटलं हे मला नाही माहिती. पण देवलोक, अशी आपण जर लोक म्हणजे मनोवस्था असा जर त्याचा अर्थ घेतला, की देवलोक हे सुखासाठी धडपडतात, पण त्यांचे सुखाची साधनं बाहेर असतात. म्हणून देवलोक म्हणजे रंजन करणारे लोक, नाचगाणी करणारे लोक, संगीतात रमणारे लोक, इंद्रिय सुखात रमणारे लोक, त्याला देवलोक असं एक एक मनोवस्था म्हटलेलं आहे. ते सुखासाठी धडपडतात, आनंदासाठी धडपडतात, आणि त्यांना ते मिळतं, आणि मिळालं की आणखीन रमतात.
मग तोच त्यांचं हे असतं. त्यांची जी जीवनशैली असते ती तीच असते. तर जी जीवनशैली मिळते, जे जीवन वाट्याला येतं, त्याचाच माणूस गुलाम असतो बऱ्याचदा. जो भानावर नसतो तो आहे त्या मनोवस्थेचा, ज्या जीवनशैलीचा तो गुलाम बनतो. म्हणजे लोक आहेत, जे लोक म्हणजे ज्या मनोवस्था आहेत, ज्या परिस्थितीनं निर्माण केलेल्या असतात, किंवा लोक, किंवा मनोवस्था परिस्थिती निर्माण करते. एखादा माणूस आळशी असेल, त्याच्यामध्ये जडत्व असेल, म्हणजे आता तो कोणत्या लोकात म्हणणार, जे 5-6 लोक आहेत, तर तो एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. एकदा आपण एक कधी कधी काही काही गोष्टी ज्या आहेत ना, ह्या अशा अं, इच्छा व्यक्त केल्याशिवाय त्याच्यावर चर्चा होणार नाही. कारण इतक्या गोष्टी प्रवाहाच्या ओघात येतात, की असं आपल्या एक मनात पाहिजे, हा ते मागचा विषय तो नीट समजला नाही, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. तसा हा लोक हा एक विषय, आपण लोकवाग्गामध्ये लोकावर आपण थोडाफार विचार केलेला आहे, परंतु डिटेलमध्ये आपण त्याचा विचार केला नाही. तर हे देवलोक ज्या आनंदी मनोवस्थेचे किंवा रंजनाचे, मनोरंजन याचे गुलाम असतात, कारण ती परिस्थिती त्यांना तशी असते. आणि परिस्थिती असते, किंवा त्यांचं जे चित्त आहे, त्यांची जी तृष्णा जी आहे, पाहिजे पाहिजेची, ती फार लोभ, त्यांचा लोभ स्ट्रॉंग असतो. आणि द्वेष स्ट्रॉंग असतो. त्यांना जर मिळालं नाही तर ते उद्ध्वस्त होतात, उद्ध्वस्त करतात इतरांना. जर त्यांचा लोभ पूर्ण झाला नाही, त्यांना जर मिळालं नाही, तर आम्हाला आम्हाला नाही तर कोणालाच नाही. हम्म. ते सिनेमामध्ये दाखवतात ना, एक प्रेयसीच्या मागे प्रियकर पण असतो, मेन हिरो, आणि तिच्यावर विलन पण टपलेला असतो, खलनायक. किंवा संपत्ती माग मेन हिरो पण असतो, किंवा कोणीतरी असतं, आणि खलनायक पण असतो संपत्तीच्या मागे. तसं स्त्री आणि संपत्ती असं एक हे विषय जनरली दाखवतात. तर ह्यांच्यामध्ये संघर्ष चाललेला असतो नेहमी. ह्यांच्यामध्ये संघर्ष चाललेला असतो. दोघांना एकच गोष्ट पाहिजे असते, पण एकाचा मार्ग जो असतो मिळवण्याचा, तो जरा अं, कौशल्याचा, चांगुलपणाचा आव असा पण असतो एक. आणि त्याला तेच पाहिजे असतं, जे खलनायकाला पाहिजे असतं तेच त्याला पाहिजे असतं, परंतु याचा मार्ग वेगळा आहे. हा प्रिय मार्ग अवलंबतो. हा, हा, म्यूट ठेवा. हा प्रिय मार्ग अवलंबतो, आणि खलनायक हा आक्रमक मार्ग अवलंबतो, तो धूर्त मार्ग अवलंबतो. दोघांना पाहिजे तेच. म्हणून आता ते लोक, त्याची ती चित्तावस्था आहे. म्हणजे देवलोक, असुर लोक, प्राणी लोक, नरक लोक. बाबासाहेब म्हणायचे ना, ह्या नरक यातना आम्ही भोगतो. त्या नरकातल्या यातना म्हणजे तिथून बाहेरच पडता येत नाही. इकडे देवलोक जसे रमतात त्यांच्या त्या अवस्थेत, परिस्थितीत, त्यांच्या साधनांमध्ये, त्यांच्या रंजनामध्ये, त्यांच्या नाचगाण्यामध्ये, आईश करण्यामध्ये, सुखासीनतेमध्ये, त्यांच्या महालांमध्ये ते रमतात. इकडे नरक यातनेमध्ये सगळे त्रासच. नरक म्हणजे एकदम खालची मनोवस्था, अशी मनोवस्था का तिथून तीच परिस्थिती म्हणते नरक यातना देते. देवाला देवलोकामध्ये आनंद, आणि इथं आनंदाचं वरचं टोक, आणि नरक यातनेमध्ये खालचं टोक.
तर तशी ती नरक लोक म्हटलेला आहे. प्रेत लोकामध्ये तर आणखीन दयनीय अवस्था असते, म्हणजे प्रेतासारखंच त्यांचं जीवन असतं. कधी कधी त्या ह्याच्यावर युट्यूबवर किंवा नेटवर आपण अशी काही मुलं वगैरे दाखवतात बघा. मुलं माणसं अशी दाखवतात ती एकदम विशेषतः म्हणजे आफ्रिकेतली वगैरे अशी काही एकदम काळी माणसं आणि एकदम हडकुळे असतात. एकदम हडकुळे असतात आणि सगळे चेहरे वगैरे त्यांचे एकदम क्षीण असतात. पोट असं फुगलेलं दाखवलं, बरगड्या दिसतात, सगळं अशी माणसं ती दाखवतात आणि काहीतरी मागतात. असं ते काही लोक दाखवतात बघा. त्यांना मदत करताना काही लोक ते चित्र दाखवतात किंवा ह्यांना मदत करा. तर ते म्हणजे प्रेतासारखीच अवस्था आहे ती. तिथे काही करता पण येत नाही. कारण तो प्रेतासारखाच पडून असतो, त्याला हालचाल पण करता येत नाही. सगळं निष्प्राण, म्हणजे निष्प्राण पण नसतो तो. प्राण जाण्याच्या आधीची स्थिती ती ती प्रेत लोकात जाण्यासारखी ती एक अवस्था असते प्रेतात. म्हणजे प्रेतासारखाच पडून असतो तो. असे असे काही अशा काही मनोवस्था आहेत, अशा काही अवस्था आहेत. असुर हा मगाशी सांगितलं तसं तो खलनायकासारखा असतो. देवलोक हा सुखासीन एखाद्या हिरो सारखा असतो, रंजनामध्ये असतो, किंवा तो सुखासीन आहे तो. आणि त्याला काही धडपड करावं लागत नाही. त्याची परिस्थिती त्यांनी एक तर त्याला मिळालेली असते किंवा त्यांनी कमावलेली असते, पण रमतो त्याच्यामध्ये तो. त्याला दुसरं काही नाही पाहिजे. त्याच्यामध्ये बाई, बाटली, दारू, रंजन, संगीत, नाच गाणं, असं असं त्यांचं ते हे असतंय, जीवनशैली. आणि खलनायक जो असतो तो असं, असुर लोक जे असतात ते ओरबडायला पाहतात. प्राणी लोक जे असतात त्यांना कळत आहे नाही, काय चाललं कळत नाही. त्यांचं आपलं खायचं प्यायचं, म्हणजे चरायचं, खायचं प्यायचं, उपभोग घ्यायचा आणि काही संतती निर्माण करायची किंवा बस त्याच्यात तेच त्यांचं जीवन असतं. म्हणून त्याला प्राणी लोक म्हटलं जातं. ती एक मनोवस्था आहे. आणि काही लोक तसे असतात बघा, त्यांना काही दुसरं दिसतच नाही. त्यांना काय उदात्तन, कर्तव्यन, बुद्धन, बाबासाहेब, कारण स्वतःचं भानच नाही. हे सगळे लोक जे आहेत ना, हे भान नसलेलेच लोक आहेत, म्हणून ते भवचक्रातले लोक आहेत. हे भवचक्रातले लोक जे असतात ना, हे असतात माणसासारखे, पण ह्यांना संपूर्ण भान नसतं. भान असतं, परंतु ते पुरेसं नसतं. असं म्हणजे त्याच्यातून एवढी जागृती त्यांची तीव्र नसते की त्याला असं भेदून छेदून ते पलीकडे निघून जाते. त्यांच्यामध्ये असं ते चित्र असंही दाखवतात. भवचक्रातली जी चित्र तुम्ही पाहिली, तिबेटन व्हील ऑफ लाईफ, तिबेटन भवचक्र, असं जर तुम्ही नेटवर हे केलं, सर्च केलं, तर त्याच्यामध्ये ते चित्र वगैरे दाखवतात भवचक्राचं. भवचक्राच्या याच्यामध्ये 12 निदान आणि 6 लोक आणि वगैरे वगैरे, तर तो एक वेगळा अभ्यास आहे. तर त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक लोकामध्ये देवलोक, असुरलोक, प्राणी लोक, प्रेत लोक, नरक लोक आणि आणखी एक लोक आहे, त्याला मनुष्य लोक म्हणतात. म्हणजे सामान्य मनुष्य, ज्याच्यामध्ये सुखदुःख त्याचं काय म्हणतात, फार त्याला दुःख डिस्टर्ब करत नाही आणि फार सुखही नसतं. असे लोक ते माणसासारखे असतात, पण त्याच्यात आलं दुःख, हा ठीक आहे, त्याच्यावर काहीतरी उपाय करू, परत सुख मिळालं तर त्याच्यात रमू, ते संपलं परत दुःख आलं, हा त्याच्यावर उपाय करू, असं ते चाललेलं असतं. आणि सामान्य माणसांची संख्या जास्त असते. त्यांचं आपलं भागलं म्हणजे बस झालं. अशी जी ह्या ज्या
6 मनोवस्था जे असतात ना, हे लोक, ह्या प्रत्येकामध्ये बुद्धत्वाचं हे पण आहे. म्हणजे त्याच्यातून निसटून जाण्याचं गुणधर्म आहे, कारण ती माणसं आहेत. ती माणसं आहेत आणि माणसामध्ये बुद्ध बनण्याची क्षमता आहे. मुक्त होण्याची क्षमता आहे. निर्वाणाची क्षमता आहे. अर्हत बनण्याची क्षमता आहे. प्रत्येकात. पण तो कोणत्या अवस्थेत आहे? तो कोणत्या मनोवस्थेत आहे? त्याची पातळी, जागृतीची पातळी, सती कोणत्या लेव्हलची आहे? किती प्रमाणात आहे? त्याच्यातून ती भेदून जाण्याची त्याला अ, शक्यता आहे की नाही, किंवा ते ती ताकद आहे की नाही, ते सामर्थ्य आहे की नाही, ते त्या जागृतीवर ठरतं, सतीवर ठरतं. म्हणून ते जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. का? तर त्याच्याशिवाय तुम्ही हे हे समाजातलं हे जे दुष्टचक्र आहे, म्हणजे ज्याला त्यावेळेला अस्पृश्यतेचा मुद्दा होता, अस्पृश्यता निवारण किंवा बहिष्कृत, बाहेर फेकले गेलेले लोक, आणि ते भवचक्रातलेच लोक. तर ते जागे झाल्याशिवाय तुम्ही त्याला भेदून जाऊ शकत नाही. म्हणून ते जागं व्हा म्हणायचे. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. त्याच्याशिवाय तुम्हाला सामर्थ्य येणार नाही. त्याच्याशिवाय शक्ती येणार नाही. शक्तीशिवाय तुम्ही काहीच काम करू शकणार नाही. नाहीतर मग त्या चक्रामध्ये अडकून पडणार. तर असा असा हा मुद्दा आहे. सगळं जे आहे ते चित्त मनावर आणि जागृतीवर, सतीवर, हा सगळा जीवनाचा जो कारभार आहे, हा कारभार समजून घ्यावा लागतो. बुद्धांच्या ते लक्षात आलं. त्यांनी, आता ते तर राजपुत्र होते, म्हणजे देवलोकातल्या त्या ह्याच्यासारखं, खायचं प्यायचं ऐश करा, मौज मजा करा. त्यांना काही तसं तसं फार काही कष्ट करण्याची गरज नव्हती. परंतु सतीची जागृतीची पातळी उंचावल्यामुळं ते जीवनाकडे उघड्या डोळ्यानं असं जागृतपणे पाहत होते. आणि अशी माणसं संवेदनशील असतात, आणि त्यांना ते सहन होत नाही. राजहंसाला का मारलं? का मारलं? आपण तर राजहंस मारला काय, किंवा काय प्राणी मारले काय, आपण मारण्यात पण हातभार लावतो, मदत करतो. आपण थोडं प्राण्याला वाचवत नाही, आपण उलट मारायला कधी कधी, कारण आपल्याला ते पाहिजे असेल, जे आता मांसाहारी आहेत, ते तर मारहाण कत्तलीला मदतच करतात ते. आणि इकडे राजहंसाला बाण लागला, तर त्याला सिद्धार्थ गौतम वाचवतात. बाबासाहेब अस्पृश्यांना होणाऱ्या त्रासातून त्यांना बाहेर काढतात. आणि बाकीचे लोक म्हणतात, जाऊ द्या, ते कर्मच तसं आहे, ते पाप केलं असेल त्यांनी मागच्या जन्मात काहीतरी, म्हणून ते आले ह्या जन्मात असं भोगायला. आता भोगा, भोग आहेत म्हणतात ते. हे सगळे भोग आहेत. बाबासाहेब म्हटले हे भोग नाही, हे काही दुष्ट लोकांचं कर्म आहे. ते कर्म त्यांनी उघड केलेलं आहे पहिल्याच भाषणात. माणगावच्या परिषदेतलं पहिलं भाषण अशाच विषयाला धरून आहे. आपण त्या दिवशी त्याचं वाचन केलं. तर हे जागृतीचा एकदा मुद्दा लक्षात आला ना, मग हे सगळ्या गोष्टी हळूहळू उघड व्हायला जातात. जे झाकलेलं आहे ते उघड होतं सगळं. या सगळ्यामध्ये बुद्ध अवस्था जी असते, बुद्धत्वाची अवस्था जी आहे,
ती अशी असते का त्या हे गाथेतल्या देवाचा संदर्भ जर अशा अर्थाने घेतला की तो भवचक्रातलाच देव आहे तो. सहा लोकातला आहे त्यातला तो देव आहे. आणि तो सुखासाठी धडपडत असतो. आणि बुद्धांचं सुख जे असतं ते सर्वोच्च सुख असतं. त्याच्यात दुःखाचा लवलेश नसतो. देव दुःखी असतात. देवलोक हा दुःखी पण असतो. आणि सुखाच्या आनंदाच्या आणखीन आणखीन सुख आनंदाच्या शोधात असतो. आणि हे सर्वोच्च सुख ज्याला मिळालं, निब्बाणं परमं सुखं, निर्वाण प्राप्ती मिळाली, बुद्धत्व मिळालं, हे याला कसं काय मिळालं? तर हे देवलोक त्यांची प्रशंसा करतात असं म्हटलेलं आहे. आम्हाला नाही मिळालं, मग प्रशंसा का करायला लागते? मग आपल्यालाही पण तसं पाहिजे असतं. मग आपण प्रशंसा करतो, असं बनायचंय म्हणून प्रशंसेचे उद्गार निघू शकतात. वा वा, असं असं पाहिजे, म्हणजे मला पाहिजे, आपल्याला पाहिजे. तर देव पण बुद्धांची प्रशंसा करतात असं त्याचा अर्थ निघतो. अं, अशी गाथा आहे. थांबतो या ठिकाणी. तात्पुरतो.